प्रश्न असा आहे, कलेला महत्व की पोटाला महत्व? पोटाला. सर्वात कठीण काय, लावणी सादर करणं की फड सांभाळणं? थोडं सांभाळणं. तुमचा आवडता कलाकार जुन्या पिढीतला की आजच्या पिढीतला? माझा आवडता कलाकार एकच जमेंद्र. विठाबाई नारायणगावकर यांच्यासाठी काय आहात? तुम्ही काय आहात? ती माझी आई आहे, तिचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. किती काय लोकांनी केलं तर जोपर्यंत तिचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी तोपर्यंत माझा कार्यक्रम बंद होणार. टीका करणाऱ्यांना काय उत्तर द्या, मौन की गप्प बसून? गप्प बसणार, उलट त्यांचं चांगलं होऊ द्या, त्यांच्यावर फुलं पडू द्या. तमाशाचा कणा ढोलकी की हलकी? ढोलकी. स्टेजवर जाताना मनात काय येतं, भीती की उत्साह? उत्साह. भीती कशाबद्दल? तुमच्या आयुष्यात सिनेमा निघाला तर तुम्ही भूमिका करणार का? करू शकते ना. पुढच्या जन्मी काय बनणार, कलाकार की सामान्य माणूस? सामान्य माणूस. कलाकार नाही. कलाकार का नाही? फार त्रास आहे कलावंत. लय लोकांना असं वाटतं की पूर्वी तमाशा मी काढला 2 लाखात काढला, आता 30 आणि 40 लाख रुपये लागतात तमाशा उभा करायला. सामान्य लोक म्हणतात आम्ही पैसे घेतो. कशाचे आम्ही पैसे घेतो? काय काय टायमाला डिझेलला भाग होतो आम्ही. मग असंचे सांभाळायचं कसा? त्याच्यासाठी म्हणते शासनाने सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे, सगळ्याला. म्हणजे जेवढे फड मालक आहेत सगळ्याला मदत केली पाहिजे. तर असा एक प्रश्न, कुठल्या फड मालकाला मदत भेटली आतापर्यंत? नाही, रघुवीर खेडकरला पद्मशाली पुरस्कार भेटला. पद्म पुरस्कार भेटला. हां. त्याचं मी अभिनंदन केलं. तो बिचारा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर असं काही काही गावात वाटलं की पाटलांनी बार ही जमीन फुकली, पाटलांनी हे केलं पूर्वी किंवा पाटलांनी, पण पाटलाबद्दल मत काय? प्रत्येक ठिकाणी पाटलाचा बदनाम केला. नाही, ते तमाशासाठी नाही, नाही तर तमाशासाठी नाही. कला केंद्र. कला केंद्र. ते पावस ते संगीत बाऱ्याचं वेगळं. संगीत बाऱ्या हे गिरायकाकडनं पैसे काढतात. आम्ही फक्त आम्ही 100 रुपयाच्या त्यांच्या ह्याच्यात आहे. 100 रुपये तिकीट काढणे आणि आमची कला बघणे आणि लगेच जाणे, एवढंच आहे आमचं. दुसरं काय. धन्यवाद ताई, बोल धडक बेधडकला मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.